नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेड शहरातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून नदीची पाणी पातळी 9 मीटर झाली आहे. पुराचं पाणी शहरात शिरल्याने अनेक दुकानांमध्ये पाणी घुसलं असून व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी व्यापाऱ्यांची धावपळ सुरू आहे. प्रशासनाने सकाळपासूनच नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं होतं. मात्र संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे खेड शहराला पुराचा मोठा फटका बसलाय. तालुक्यातील बोरघर येथील आदिवासी वाडीत नदीचं पाणी घरांमध्ये शिरल्याने 5 ते 6 आदिवासी कुटुंबांच्या घरांना धोका निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच बोरघर गावच्या सरपंच, पंचायत समिती सभापती आफिया पालेकर, मंडळ अधिकारी उमाकांत देशमुख तसेच महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करत आवश्यक ती मदत पुरवली. परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. सततच्या मुसळधार पावसामुळे खेड दापोली मार्गावरील साखरोळी येथे पुराचं पाणी रस्त्यावर आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. रस्त्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. तसेच परिसरातील काही दुकानांमध्येही पुराचं पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय. दरम्यान 2 ते 3 मालवाहू ट्रक पुराच्या पाण्यात अडकून पडले असून परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. वाहन चालकांनी या मार्गावरून प्रवास करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंडणगड तालुक्यातील रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय.
आज सकाळी तुळशी घाटात मोठी दरड कोसळून रस्त्यावर माती आणि दगडांचा प्रचंड ढिगारा साठल्याने घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. त्याचबरोबर मंडणगड बाणकोट मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वरही दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. दोन्ही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाची पथकं घटनास्थळी दाखल झाली असून जेसीबीच्या सहाय्याने दरड आणि माती हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रभावित मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून रस्त्यांची पाहणी करून सुरक्षितता सुनिश्चित झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याने डोंगराळ भागात आणखी दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे वाहन चालकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, घाट मार्गावरून प्रवास करताना विशेष सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. खेड तालुक्यात आज झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शिवतर रोडवरही पुराचं पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला होता. अशाच परिस्थितीत सैनिक स्कूल जामगे येथून बाहेर पडणारी एक लाल रंगाची कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची थरारक घटना घडली. दुपारी सुमारे 11च्या सुमारास कारमध्ये एक महिला आणि 2 पुरुष असे तिघे प्रवास करत होते. गेटवरील सुरक्षा रक्षकाने पुढे पुराचे पाणी असल्याने जाऊ नका असा इशारा दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चालकाने कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने कार क्षणात पुराच्या प्रवाहात वाहून गेली आणि पुरावरील रेलिंगमध्ये अडकली. यानंतर कारमधील तिघांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा वेग वाढल्याने ते तिघेही पुराच्या प्रवाहात वाहून गेले. ही घटना पाहून परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने नदीकाठी जमा झाले. सुदैवाने पुराच्या प्रवाहात वाहून गेलेले तिघेही जवळील झाडाला अडकले. त्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतली. जीवाची पर्वा न करता बचाव कार्य केलं आणि तिघांनाही सुखरूप बाहेर काढलं. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नदी नाले आणि पुलांवरील पुराच्या पाण्यातून वाहन चालवू नये, तसेच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन स्थानिकांकडून करण्यात येतंय. रत्नागिरी जिल्ह्यासह दापोली तालुक्यात सलग 4थ्या दिवशीही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. जळगाव येथील समर्थनगर परिसरातील अनेक घरांच्या आवारात आणि इमारतींच्या तळमजल्यांमध्ये 2 ते 3 फूट पाणी साचल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. केळसकर नाका, सहकार नगर, शराफत बुरोणकर परिसर, गिम्हवणे गल्ली क्रमांक 2, काळकाईकोंड पुलाजवळील परिसर तसेच नशेमन कॉलनी परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचले. गटारे तुंबल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. दरम्यान दापोली नगरपंचायतीने तातडीने पाणी निचऱ्याची व्यवस्था करावी, गटारांची साफसफाई करावी आणि सखल भागातील नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. हवामान विभागामुळे मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता दाभोळ दापोली मुख्य मार्गालाही बसला आहे. आज 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वनौशी येथे रस्त्यावर मोठं झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत झाड हटवण्याचं काम सुरू केलं. सध्या झाड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. दरम्यान परिसरात अद्यापही मुसळधार पाऊस सुरू असल्याने आणखी झाडे किंवा दरडी कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे वाहन चालकांनी या मार्गावरून प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, सुरक्षित अंतर ठेवावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय. दापोली तालुक्यातील मांदिवली गावात गेल्या 3 दिवसापासून विद्युत तारा रस्त्यावर धोकादायकरित्या लोंबकळत असल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती निर्माण झाली आहे. आंब्याचं झाड विद्युत वाहिन्यांवर कोसळल्यानंतर झाड हटवण्यात आलं असलं तरी तुटलेल्या आणि खाली आलेल्या तारांची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे घटनास्थळापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून
विद्यार्थी आणि ग्रामस्थ या मार्गाचा नियमित वापर करतात. रस्ता बंद करण्यात आला असला तरी 4 वाड्यांचा वीज पुरवठा सुरू ठेवण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तत्काळ लक्ष देऊन विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दैव बलवत्तर असल्याचा प्रत्यय देणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा वाकेड येथील पेट्रोल पंपावर घडली. भर पावसात शुक्रवारी रात्री सुमारे 8:15च्या सुमारास पेट्रोल पंपाच्या ऑफिस केबिन मध्ये एक नग्न मानसिकदृष्ट्या अस्वस्थ दिसणारा इसम शिरला. त्याला पाहून केबिन मध्ये उपस्थित असलेले बिहार राज्यातील 3 युवक घाबरून बाहेर पळाले. युवक बाहेर पडताच काही क्षणातच मोठा आवाज होऊन ऑफिस केबिनवर भली मोठी दरड कोसळली. त्यामुळे केबिन मध्ये अडकलेल्या त्या अज्ञात इसमाचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तिन्ही युवक भयभीत झाले असून त्यांनी शेजारील नागरिकांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. 4 जेसीबी, 1 लोडर आणि 1 पोकलेन मशीनच्या सहाय्याने दरड हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं. रात्रीपासून सुरू असलेले सर्च ऑपरेशन अखेर पहाटे 4:30 वाजता पूर्ण झालं. जवळपास 9 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मातीच्या ढिगाऱ्याखालून अज्ञात इसमाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.